भिक्षेच्या वाटेवरून मुख्य प्रवाहाकडे नगराध्यक्ष किरण गायकवाडांचा संवेदनशील पुढाकार. वंचितांच्या डोळ्यात आशेचा किरण. भटक्या समाजाला ओळखीचा हक्क. नगर परिषद आपल्या दारी उपक्रमाची शहरभर चर्चा. नगर परिषद आपल्या दारी हा उपक्रम प्रत्येक आठवड्याला आपण राबवणारच आहोत आणि याची सुरुवात आपण प्रभाग क्रमांक 4 मध्ये. सरकारी योजना सर्वांसाठी असतात, पण ज्यांच्याकडे स्वतःच्या अस्तित्वाचाच पुरावा नाही, जन्म दाखला नाही, आधार कार्ड नाही, रेशन कार्ड नाही, अशा भटक्या कुटुंबापर्यंत शासन कसं पोहोचणार? उमरगा शहरातील अशाच वंचित, मसंजोगी, भिल्ल आणि इतर भटक्या समाजाला शासनाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार नगराध्यक्ष किरण गायकवाड यांनी केला आहे. नगर परिषद आपल्या दारी या उपक्रमातून संपूर्ण प्रशासकीय यंत्रणाच थेट त्यांच्या वस्तीत दाखल झाली आणि अनेक कुटुंबाच्या आयुष्यात आशेचा नवा अध्याय सुरू झाला आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट. उमरगा शहरातील प्रभाग क्रमांक 4 मध्ये वास्तव्यास असलेल्या अनेक भटक्या कुटुंबांकडे जन्म दाखला, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड यांसारखीच मूलभूत कागदपत्रेच नाहीत. अनेकांना स्वतःचा जन्म नेमका कुठे झाला याचीही माहिती नाही. त्यामुळे शासनाच्या अनेक कल्याणकारी योजनांपासून हा समाज वर्षानुवर्षे वंचित राहिला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन नगराध्यक्ष किरण गायकवाड यांनी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा थेट या वस्तीत आणली. नगर परिषद आपल्या दारी या उपक्रमातून जन्म नोंदणी, आधार कार्ड, मतदान नोंदणी, रेशन कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया एकाच ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नगर परिषद निवडणुकीत या समाजातील एका महिलेला उमेदवारी देऊन नगरसेविका बनवण्याची संधी देणारे किरण गायकवाड आता या संपूर्ण समाजाला शासनाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा शहरात होत आहे. उपक्रमादरम्यान शेकडो महिला, पुरुष आणि लहान मुले सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. आपल्या बाळाचा जन्म दाखला मिळणार, आधार कार्ड तयार होणार या आशेने महिलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. संबंधित अधिकारी प्रत्येक कुटुंबाला आवश्यक मार्गदर्शन करत होते. काही मातांच्या डोळ्यात आपल्या मुलाची कागदपत्रे तयार होण्याचा आनंद स्पष्टपणे दिसत होता. वर्षानुवर्षे ओळख नसलेल्या आयुष्याला आता अधिकृत ओळख निर्माण करण्याची ही सुरुवात ठरत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. या उपक्रमाला शहरातील विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली. व्यापारी महासंघाचे सिद्धरामप्पा चिंचोळे, नगरसेवक पंढरीनाथ कोणे, नगरसेविका यल्लम्मा विभूते, आरती शिंदे, योगेश तपसाळे यांच्यासह तहसील कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी, नगर परिषदेचे विभाग प्रमुख, बँक प्रतिनिधी, KYC, आधार कार्ड, रेशन कार्ड तसेच विविध शासकीय योजनांशी संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन व सेवा पुरवत होते. आणि काम करताना तुम्हाला काय अनुभव होता? समाज खूपच एक त्यांच्याकडे पाहूनच वाटते की ते उपेक्षित आहे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात ते नाहीत असं त्यांच्या मनामध्ये एक न्यूनगंड आहे त्यांच्या मनामध्ये. पण आता झालं तर झालं, पण इथून पुढे आपल्याला शक्यता आहे त्यांना मुख्य प्रवाहात कसं आणू यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. ज्यांच्याकडे जे मूळ बेसिक डॉक्युमेंट नाही त्यांचं, जसं मूळ जन्मदाखले किंवा आधार कार्डच नाही त्यांच्याकडे. जन्मदाखला नाही, आधार कार्ड नाही, आधार कार्ड नाही, राशन कार्ड नाही, राशन कार्ड नाही म्हणून कोणती घरकुल योजना नाही आहे किंवा आयुष्यमान योजना नाही किंवा महात्मा फुले योजना नाही. आता हे जे नगरपालिका आपल्या दारी ही संकल्पना तुमच्या राबवलं जातं, हे किती महत्त्वाचं का? खूप छान संकल्पना आहे. याबाबत मी किरण भाई यांचं खूप खूप अभिनंदन करतो. असं नवीन कल्पना सुचतात. मागे आपण पाहिलेलं आहे की नगराध्यक्ष निवडणुका होत्या, त्यामध्ये एक फुले पिना विकणाऱ्या महिलांना त्यांनी तिकीट देऊन त्यांना जिंकून आणलं. त्यांनी ही संविधानिक ताकदीने त्यांचं एवढं कर्तृत्व आहे त्यांचं हे. त्यामुळे त्यांना खरोखरच मानतो मी त्यांना आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. सगळे कागदपत्र आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. हे लोक काय करतात की भीक मागण्यासाठी, भिक्षा मागण्यासाठी पूर्ण देशभर हिंडतात. इव्हन काश्मीर पर्यंत हे लोक जातात. उद्या जर इथं कुठं जर कुठली अडचण आली त्यांना यांचे कागदपत्रच वाचवणार आहेत, दुसरं कोणी वाचू शकत नाही. तरी हे समाज विचार करून आता जे किरणबाई यांनी प्रभाग क्रमांक 4 मध्ये जे नगरपालिका आपल्या दारी कार्यक्रम राबवलं त्याचा विचार करून सगळ्या समाजाने आपले कागदपत्र तयार करून घ्यावं, एवढं माझं म्हणणं आहे. आज हे संकल्पना किती महत्त्वाची ठरते? नगरपालिका आपल्या दारी संकल्पना फार महत्त्वाची आहे, कारण का यांच्याजवळ कुठले कागदपत्रच नाहीत. हे अडाणी लोक आहेत, त्यांना समजून सांगणार कोण नाही आहे. त्याच्यासाठी किरणबाई स्वतः येऊन समजावून सांगितले आणि याचा सगळ्या समाजाने फायदा घ्यायला पाहिजे.
पण आपण आव्हानात्मक पहिल्यांदाच आपण प्रभाग निवडलेला आहे आणि जेणेकरून खरंच ज्या माणसांना, ज्या व्यक्तींना, ज्या समाजाला गरज आहे त्या प्रभागापासून आपण सुरुवात केलेली आहे. पण ही योजना, ही कागदपत्र मिळवून देण्यासाठी प्रत्येक घरापर्यंत आपण कसं पोहोचू किंवा प्रत्येक प्रभागापर्यंत कसं पोहोचू, आपण प्रभागनिहाय नगर परिषद आपल्या दारी हा उपक्रम प्रत्येक आठवड्याला आपण राबवणारच आहोत आणि याची सुरुवात आपण प्रभाग क्रमांक 4 मधून केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आता उमरगा नगर परिषद आपल्या दारी हा उपक्रम सगळ्याच प्रभागामध्ये राबवणार आहोत. पण सुरुवात म्हणून आपण प्रभाग क्रमांक 4 मध्ये घेतलेला आहे, कारण की इथं गेल्या अनेक वर्षांपासून मसनजोगी समाज असेल, भिल्ल समाज असेल, बुरगुडे समाज असेल, यांच्याकडं आवश्यक कागदपत्रे कुठल्याच पद्धतीचे अवेलेबल नाही. आधार कार्ड असलं तर राशन कार्ड नाही, राशन कार्ड असलं तर जन्मतारीख म्हणजे जन्मदाखला वगैरे नाहीत आणि बाकीच्या शासकीय योजना किंवा पेन्शनच्या ज्या योजना आहेत याच्या संदर्भात कुठलीही कागदपत्रे अवेलेबल नाही. म्हणून प्रभाग क्रमांक 4 मध्ये आवर्जून येथील लोकांचे अक्षरशः जन्म दाखले नाही, त्यांच्याकडे जन्म कुठं झालाय याची सुद्धा माहिती बऱ्याच पालकांनी या ठिकाणी सांगितले. तर हे किती आव्हानात्मक आहे असं वाटतं तुम्हाला? अतिशय आव्हानात्मक आहे. गेल्या 30-40 वर्षांपासून हे तिन्ही समाज आपल्या उमरगा शहरामध्ये राहतात. त्यांचा जन्म जरी इथं झाला असला तरी त्यांच्याकडे जन्म दाखले नाहीत. म्हणजे अतिशय चिंताजनक बाब आहे. अतिशय गरीब समाज आहे, भटकंती समाज आहे. आपल्या पोटा पाण्यासाठी देशभर ते फिरत असतात. पण त्यांचा जन्म जर का आपल्या गावामध्ये झाला असेल, आपल्या गावामध्ये जर का त्यांचं कुटुंब किंवा ते स्वतः राहत असतील, तर त्यांना हे आवश्यक कागदपत्र हे मिळणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगानं आपण हा पहिला पाऊल आजच्या दिवशी आपण उचललेला आहे. जिथं ज्या प्रभागामध्ये जास्त म्हणजे कागदपत्री नसलेली जी संख्या आहे ती प्रभाग क्रमांक 4 मध्ये मला जाणवली, म्हणून आपण 4 नंबरमधून चालू केलं. भटक्या विमुक्त समाजापर्यंत शासनाच्या योजना आणि मूलभूत कागदपत्रे पोहोचवण्याच्या दृष्टीने नगर परिषद आपल्या दारी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असून नागरिकांकडूनही या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे.